परभनी जिले के सोमनाथ सूर्यवंशी की मौत के मामले में आरोपियों को गिरफ्तार कर कड़ी कार्रवाई की जानी चाहिए। साथ ही बीड़ जिले के सरपंच संतोष देशमुख की हत्या करने वाले मुख्य आरोपियों को गिरफ्तार किया जाना चाहिए और सख्त शासन लागू किया जाना चाहिए। इन मांगों को लेकर मार्च की शुरुआत तालुका खेल परिसर से की गई। मार्च शहर के मुख्य मार्ग से होते हुए तहसील कार्यालय पहुंचा। वहां पर तहसीलदारों को अपनी मांगों का ज्ञापन सौंपा गया। इस मार्च में बड़ी संख्या में विभिन्न जाति और धर्म के नागरिक शामिल हुए। जर या घटनेला न्याय मिळाला नाही तर यातून अनेक वेगवेगळे क्रूरतेचे संदेश जातात। त्यांच्या छोट्या मुलीला तिच्या समोर त्या मुलीकडे पाहता म्हणजे मुलींचे वडीलच जर सुरक्षित नसतील तर मुली कशा सुरक्षित असतील हा एक गंभीर प्रश्न घराघरामध्ये निर्माण होईल। आणि त्यातून जर कोणत्याही बालकांपासून बदल्याची भावना जर रुजली तर हे सरकारला पुढे अतिशय महागात पडेल। बाल भावनेशी हा केलेला भावनेचा खेळ हा त्वरित थांबला पाहिजे। एवढा हा क्रूरतेचा कळस का आला हा एक प्रश्न पडतो, कारण सुरक्षा व्यवस्थेवर आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे की असे एवढे क्रूरकर्मी घडतातच का। माझं या हत्येबद्दल असं मत आहे की जी हत्या घडलेली आहे ही महाराष्ट्रामध्ये पुन्हा घडू नये। पहिली ज्या प्रकारे हत्या घडलेली आहे ती अतिशय निर्ममपणे हत्या घडलेली आहे। म्हणजे मला नाही वाटत की कोणी अशा प्रकारे हत्येचा कोणी विचार सुद्धा करू शकेल। ऐकल्यावर सुद्धा माणसाला अंगाला शहारे येतात। अशा प्रकारे ही हत्या झालेली आहे। तर यापुढे हा प्रकार होऊ नये। फक्त मराठा समाज नाही तर पूर्ण महाराष्ट्रभरात हा प्रकार कधीच घडू नये, पूर्ण जगभरात हा प्रकार कधी घडू नये यासाठी सकल मराठा समाज बांधवांनी पाऊल उचललेले आहे। संतोष देशमुख यांच्या घराण्याला व देशमुख समाजाला न्याय मिळालाच पाहिजे यासाठी आम्ही मागणी तयार केलेली आहे व न्याय मिळेल अशी आम्ही इच्छा धरतो आणि अशी आम्ही आशा पकडतो। आरोपीला काय शिक्षा व्हावी असं वाटतं? आरोपीला तर सरळ सरळ फाशी शिक्षा व्हावी असं आमचं म्हणणं आहे। कैलासवासी संतोष देशमुख या जवळजवळ 3 टर्म सरपंच राहिलेल्या सामाजिक कार्यकर्त्याची जी निर्गुण हत्या झाली त्या हत्येचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। गुन्हेगारांना कोणती जात धर्म पंथ पक्ष नसतो। गुन्हेगारी ही प्रवृत्ती असते। अशी प्रवृत्ती वेळीच ठेचली पाहिजे आणि ही प्रवृत्ती समाजाच्या प्रगतीसाठी विघातक ठरते, घातक ठरत असते। या प्रवृत्तीला आळा घातला पाहिजे। याच्यासाठी सर्व चिखली तालुक्यातील समाज बांधवांनी एकत्र आले आणि हा निषेध मोर्चा काढला आणि एक संतोष देशमुखाची हत्या झाली, परभणीला सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली, मुंबईमध्ये मुलींवर बलात्कार झाला, त्यांचा खून झाला, पुण्यामध्ये एका पोलिसाने एका मुलीवर बलात्कार केला, तिची हत्या झाली, एका आचार्याने 2 मुलींचा बळी घेतला। अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडत असताना गृह मंत्रालय मात्र काय करते हा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात उभा राहतो। एक प्रकारची भीती आणि दहशत निर्माण झालेली आहे। त्या भीती आणि दहशतीला तोंड देण्यासाठी समाजातल्या सर्व सकारात्मक प्रवृत्तींनी एकत्र आलं पाहिजे आणि त्याला विरोध केला पाहिजे आणि अशा गुन्हेगारांना वेळीच आवर घातला पाहिजे। या मोर्चाच्या मार्फत माननीय महामहिम राष्ट्रपती, माननीय मुख्यमंत्री, माननीय राज्यपाल यांना आम्ही निवेदन दिले की आरोपींना ताबडतोब ताब्यात घ्या आणि त्यांना कठोराती कठोर शिक्षा तातडीनं द्या, म्हणजे यापुढे अशा गुन्हे अशा घटना घडणार नाही। माझे सरपंच खैरव आज सगळा महाराष्ट्र या घटनेने हादरलेला आहे आणि हे इतकं क्रूर कृत्य जिथे घडते आहे याच्या आधी किती कृत्य घडले असतील, पण या कृत्याला आता वाचा फोडली की ते राजरोसपणे व्हिडिओ तयार करून राहिले। हे अतिशय गंभीर अशी बाब आहे। पण काय आहे, समाज आता हे कायदा पळवाटा काढून राहिला। समाज काही दिवसांनी विसरून जातो। अशा अनेक घटना या महाराष्ट्रात घडल्या, लहान लहान मुलींच्या बाबतीत घडल्या आणि पेपरबाजी होते, टी व्हीवर बातम्या येतात। काही दिवसांनी तुम्ही विसरता, आम्ही विसरतो। कायद्याचा पळवाटा तो लहान आहे, तो मॅड झालेला आहे। त्याच्यापुढे काहीतरी मांडा बरं तो खातो का कशाचा मॅड झालेला आहे। म्हणून शासनाने याची दखल घेतलीच पाहिजे, कारण की हा गुन्हा अतिशय क्रूर आहे। सरपंच कोणत्याच याच्यात नव्हता, तो बिचारा साधा युवा तरुण चांगलं कार्य करणारा होता। एका गावातील कर्तव्य म्हणून तो त्याच्या सहकार्यासाठी तिथे गेलेला होता। असं असताना यांनी इतकं नीच कर्म करावं हे समाजाला काळिंका फासणार आहे। पण मला सरकारला हा प्रश्न विचारायचा की याचा 20 दिवस उलटून गेले तरी अजून काहीच होऊन नाही राहिलं। मारेकरी समजलेले आहेत। हे सगळे कायद्याच्या पळवाटा आहेत आणि ह्या कायद्याच्या पळवाटा बंद झाल्या पाहिजे, तरच त्या संतोष देशमुखाच्या कुटुंबाला न्याय मिळेल। तुम्ही आम्ही नंतर सगळं हे विसरून जाणार आहे। असे मोर्चे अनेक निघून राहिले, निघतात आणि ते मोर्चे तसेच राहतात। पुढचं काहीही समाजाला समजत नाही, घटना दाबल्या जातात। हे होऊ नये
अशी माझी मनापासून तळमळीची इच्छा आहे. आज त्या कुटुंबावर काय प्रसंग असेल हे जर तो आपण मनात आणलं तर आपल्याला जेवण धकत नाही. अशा वेळी ह्या कायद्याच्या पळवाटा आता सरकारने काढू नये. तो मॅड होता, तो पागल होता, तो लहान होता, त्याला समजलं नाही. ह्या पळवाटा निघतात आणि प्रकरणं दाबले जातात. हे प्रकरणं दाबले जाऊ नये अशी तळमळीची इच्छा आहे माझी. कारण न्यूज के लिए बुल्ढाना से किरण चिंचोड़ की रिपोर्ट। डॉक्टर मेघास द होलिस्टिक हीलिंग सेंटर एंड वेट लॉस वाला, जहां दी जाती है मेडिटेशन थेरेपी जैसे पास्ट लाइफ रिग्रेशन, चक्र हीलिंग, सबकॉन्शियस माइंड रीप्रोग्रामिंग, वेट लॉस, थायराइड रिवर्सल, मानसिक बीमारियां जैसे डिप्रेशन, एंजाइटी, शिजोफ्रेनिया से छुटकारा पाए बिना किसी दवाई, बिना कोई इंजेक्शन के, सिर्फ थेरेपी के माध्यम से। इनके ब्रांचेस महाराष्ट्र, मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ जैसे राज्यों में भी है। इनका पता है मारीवाड़ा रोड, बाकरे सेलिब्रेशन के पीछे, अंबिका नगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 8208006178 और 9404084862 पर।